शिरा मित्रांनो, कसं काय म्हणतंय? तर नव्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी उठलो, सकाळचा नाश्ता वगैरे केला. आता आलो इथं चिकवाजा. इथं चिकवाजा हे आपल्या गावातला. इथे बशी आलो, तो धुवता गाडी. हा बघा, म्हणजे कसं आता कॉलेजला जायचं, टकाटक गाडी दिसली पाहिजे ना, त्यामुळे म्हणला आता आपण धुवून घेऊ गाडी. घेतोय आता धुवून गाडी, बघू शकता. कडून आलो आपण तिथून. तर आपण इथं घराला पाणी मारण्यासाठी आलोय. आपलं इथं घर चाललेलं आहे, हे आपलं घर आहे. मी पाणी मारण्यासाठी आलेलो. तर आम्ही कपडे वगैरे घातले, डॉक्युमेंट्स घेतले, निघालो कॉलेज. त्याच्यासोबत आम्ही कॉलेजवरून आलो मित्रांनो. तिथून म्हणला चिकू आता की आपण आता पाहुण्यांना भेटू. तिथनं आम्ही आलो त्यांच्या घरी. इथं येऊन काय आपण झोपलो, मस्त की बसलो आहे निवांत. तिथनं आलो बाहेर. तिथनं ही काय बसलेली इलेक्ट्रिक गाडी बघत, ते त्यांचं चाललं होतं कशी चालते इलेक्ट्रिक गाडी. तिथनं त्या काकीने आम्हाला बोलावलं. ते म्हणलं बसा जेवाय. आम्ही बसलो जेवाय, मस्तपैकी खाली भाकरी आणि बटाटा. तिथून मित्रांनो जेवलो आम्ही. तर आम्ही आता निघालो. मित्रांनो आता मी भोपळी मधून निघालोय. तर आता चालली परत रिटर्न. परत चिकवाचा प्लॅन ठरला की इथं बी भोपळीमध्ये महादेवांचं मंदिर आहे, तिथनं पाय पडून जाऊया. तर आम्ही तिकडे गेलो, भीमाशंकर देवालय म्हणून. तिथं गेलो आम्ही, पाय वगैरे पडलो. मस्त होतं मंदिर, एक नंबर. बघितलं आता इथं दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे. तर आता आम्ही निघालो आहे घरी रिटर्न परत. तर चला मग जाऊया. कधी आलं तर नक्की झाला भेट द्या. वाई तालुका, जिल्हा सातारा. वाई तालुक्यामध्ये भोपळी गावात आहे हे भीमाशंकर मंदिर. तर कधी आला तर निश्चितच ह्याला भेट द्या. मित्रांनो आता आम्ही निघालो दुसऱ्या ठिकाणी, त्यांच्या पाहुण्यांच्या घरी निघालो आहे. मी काय आपला आलेलं आहे ह्याच्याबरोबर काय आता मला कटाळा आला. काय नातेवाईक करून घेतले, भेटून घेतले. परत आम्हाला रिटर्न यावं लागलं. काय तिथं बोलले की रस्त्याचे काम चालू आहे, त्याच्यामुळे आम्हाला परत लॉंग रूटने यायला लागलं. आम्ही शॉर्टकट मारायला गेलो, परत आम्हाला लॉंगने जावं लागलं. रस्त्याचे काम चालू आहे त्याच्यामुळे. पाहुण्याला भेटून वगैरे आम्ही आता रिटर्न निघणार आहे. आता हे कधी होते बोलून वगैरे पाहुण्यांची सोबत काही दिवसात न भेटणार आहे ना, त्याच्यामुळे मला तर काय वाटतंय लेट जाणार आहे. शिकू आता काही तिथनं लवकरच निघून नव्हतं, लई दिसत नाही भेटलेलं, त्यामुळे काय लईच बोलत बसलेला. आता रिटर्न आम्ही मेलवलीतून आलो. आता परत चाललोय त्याच्या बहिणीकडे. तर आज जो सगळ्यात म्हणजे पाहुणी रावळी करत बसते, गाठ भेट करून त्याला आज वेळ भेटलाय ना त्याच्यामुळे. आम्हाला मित्रांनो एवढा उशीर झालाय ना, तरी सुद्धा हे पाहुणी भेटले. चला तर
आपण आता जाऊया. तर मित्रांनो आम्ही या ठिकाणावरती पोचलो आहे. तर आता भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. जय श्रीराम.